शिवलीलामृतातील 8वा अध्याय, जो भद्रायू आख्यान म्हणून ओळखला जातो, जो वाचल्याने किंवा ऐकल्याने यश मिळते, आयुष्य वाढते, विजय मिळतो आणि सर्वत्र कल्याण होते, तो 8वा अध्याय आज आपण पाहूया. श्री शिवलीलामृत अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती. वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती. शिवयोगिनी रूपे भद्रायू प्रती अगाध नीती प्रकटविली. तुझी या बळे विश्वव्यापका संत संगे शौनकादिका. भद्रायुसी शिवकवच देखा. श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम. सर्वांगी चर्चिले भस्म. रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायू बाळतो. एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रू होती मूर्छित. खड्ग दिदले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की. ते शस्त्र ते दाविता नग्न. जाती एकदाच भस्म होऊन 12 सहस्र इभवळ गहन. तत्काळ दिदले कृपेने. देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंत. आयुरारोग्य विख्यात सर्वरायात श्रेष्ठ तू. चिरकाल विजयी होऊन संतोष रूपे पाळी मेदिनी. निष्काम दाने करुणी माझेल त्रिभुवनी. कीर्तिघोष भाग्यलक्ष्मी असो तव सदनी. भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भुवनी. दान लक्ष्मी येऊनी करकमळी राहो सदा. सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य. दौर्दडी वीरलक्ष्मी उत्तम. दिगंतरे कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी. शत्रुलक्ष्मी खड्गाग्री वसो. साम्राज्य लक्ष्मी अखंड असो. विद्यालक्ष्मी विरसो सर्वदाही तुझपाशी. ऐसे शिवयोगी बोलोन तेथेची पावला अंतर्धान. भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती. इकडे भद्रायूचा पिता निशिती दाशार्ह देशीचा नृपती. वज्रबाहू महामती शत्रू त्यावरी पातले. मगध देशाधिपती हेमरत तेने देश नागविला समस्त. धनधान्य हरुणी नेत सर्व करीत गोहरण. स्त्रिया पुरुष धरोनी समस्त. बळे नेऊनी बंदी घालीत. मुख्य राज्य ग्राम वेष्टीत बाहेर निघत वज्रबाहू. युद्ध झाले दशदिन पर्यंत. हा एकला शत्रू बहुत. मग त्यासी धरोनिया जित. रथी बांधती आकर्षोनी. वज्रबाहूचे अमात्य धरोनी तेही चालविले बांधून. सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरियेल्या. ऐसे हरोनी समस्त घेऊनी चालेला हेमरत. वज्रबाहू सचिवासहित मागे पुढे पाहतसे. पुत्र ना बंधू आम्हास कोण कैवारी या समयास. आम्ही पहावी कोणाची आस. सोडविल कोण दुःखार्णवी. तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रू नेती पितयासी. गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कवच लेईले. मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म. शंख खड्ग घेऊन उत्तम माते लागे नमस्कारी. म्हणे माते शत्रू बहुत ग्राम हरोनी पितयास नेत. तरी मी गुरुदास तुझा सुत संहारीन समजताते. माते तुझ्या सुकृते करून कृतांत समरी करीन चूर्ण. पृथ्वी राजे जितची धरून आणीन तुझिया दर्शना. निर्दोष यशाचा ध्वज उभवीन आज तेजपुंज. शरत्काळीचा द्विजराज सोज्वळ जैसा शोभत. पद्माकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर. सर्पाचा माग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती. इभ आहे कोणते कांतारी शोधित धावती दोघे केसरी. की जनक जयचे कैवारी लहुकुश पुत्र जैसे. पायी क्रमती भूमी सत्वर शोभती धाकुटे वये किशोर. जवळी देखुनी शत्रूंचे भार सिंहनादे गर्जिनले. म्हणती उभे रहारे तस्कर समस्त. वज्रबाहू ऐसी दिव्य वस्त चोरोनी नेता त्वरित. शिक्षा लावीन तुम्हा ते तस्करांसी हेची शिक्षा जाण. छेदावे कर्ण नासिक कर चरण. एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही. अवघे माघारे तव जव पाहती तव दोघे किशोर धावती. म्हणती एक रमापती एक उमापती येती निजभक्त कैवारे. एक मृगांक एक मित्र एक वसिष्ठ एक विश्वामित्र एक वासुकी एक भोगींद्र. तेवी दोघे भासती असंख्यात सोडिती बाण. जैसा धारावर्षे घन वीर खेळले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती. परतले शत्रूंचे भार वर्षती. शस्त्रास्त्रे असमग्र वाद्य वाजती भयंकर. तेने दिशा व्यापल्या.
तो जलज वाजविला अद्भुत धाके उर्वी डळमळीत पाताळी फणीनाथ सावरीत कुंभिनेते दिशा कोंदल्या समस्त दिग्गज थरथरा कापत शत्रू पडले मूर्छित रीते रथ धावती त्यातील दिव्यरथ घेऊनी दोघे आरुडली तेच क्षणी चापी बाण लावूनी सोडीती प्रलय विद्युद्वत वज्रबाहूचे वीर बहुत भारा समवेत गजरत भद्रायू बहुते मिळत कैवारी आपुला म्हणूनी वाद्य वाजवून या दळ भद्रायू बहुते मिळाले सकळ म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे कोठोनी पाठी राखा देखोनी समर्थ वीरास बळ चढले अद्भुत हे मरताची सेना बहुत संहरिली ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रती बांधले पाहती दुरून म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरूंनी शिकविले पूर्ण दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोन स्नेह वाटतो कोण आहे तर न कळे सत्य मज वाटती परमाप्त हृदयी धरून यथार्थ द्यावे चुंबन आवडीने मांडिले घोरांदर रण रक्त पूर चालले जाण वज्रबाहू दुरून प्रधानासहित पाहत असे अनिवार्य भद्रायूचा मार शत्रू केले जे तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखोनी हेमरथ लोटला तेव्हा कृतांतवत दोघांसी युद्ध अद्भुत चार घटिका जाहले शत्रू थत्रा कापत म्हणती भीम की हनुमंत किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊनी शत्रूचा देखुनी उत्कर्ष बहुत भद्रायूने शिवयोगी दत्त खडग काढिले तेज अद्भुत सहस्त्र मार्तंडा समान काळाग्नीची जिव्हा कराळ की प्रळय बीजांचा मेळ की काळ सर्पाचा गरळ तेवी खडग झळकत असे ते शस्त्र झळकता ते जाळ मागध दळ भस्म झाले सकळ मागे होता हेमरथ तत्काळ समाचार श्रुत झाला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे संहरती मग पळू लागला पवनगती उरल्या दळा समवेत प्रधानासहित वज्रबाहुसी टाकुनी पळती शत्रू घेतले रान ते भद्रायूनी देखोन धरिला धावून हेमरथ धरिला तो दृढ केशी ओढूनी पाडिला भूमिसी लत्ता प्रहार देता हृदय देशी अशुद्ध ओकित भडबडा रथी बांधला आकर्षोन मंत्री प्रधानासहित जाण शूर मूक शर घेऊन पाच पाट काढिले अर्धखांडव धर्ममिशी भादरून माघारे चालवी संपूर्ण राजस्त्रिया अपार कोश धन घेत हिरोन ते दवादेश नागवला होता सकळ वस्तू मात्र आणविला तत्काळ गोभार परतविला सकळ जेथींचा तेथे स्थापिला अमात्या समवेत पिता सोडवोनी पायी ठेविला माता वज्रबाहू होय बोलता त्याचकडे पाहुनी नैनी लोटल्या श्रुधारा तू कोण आहेस सांग कुमारा मज अपयश समुद्रातून त्वरा काढिले उडी घालुनी जळता शत्रू वाग्नीत वर्षलासी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळवेशे आलासी की वाटे वैकुंठ नायके रूपे धरले बाळकांची कौतुके की सहस्त्राक्षे येणे एके केले धावणे वाटत असे सकल राजस्त्रिया धावून उतरती मुखावरून निंबलोण म्हणती बाळा तुझवरून जाऊ ओवाळून सर्वही भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊनी समस्त बंदी घालून रक्षा बहुत परम यज्ञे करोनी या नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी जय वाद्यांचा ध्वनी अपार वाजू लागला नगर शृंगारलेले एकसरा रती भरुनी वाटती शर्करा नगर जन धावती त्वरा वज्रबाहूसी भेटावया वज्रबाहू म्हणे सद्बत होऊन जणे मज सोडविले धावून त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन येई वेळा भद्रायू म्हणे पित्या लागून शत्रूस करा बहुत जतन 3 दिवसा मी येईन परतोनी जाणा तुम्हापासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलूनी दोघे जण रथारूढ पै झाले मनोवेगे करून येऊनी वंदिले मातेचे चरण मग तिने करून लिंबलोण सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयागण चित्रांगद सिमंतिनीसी भेटोन जन्म दारभ्य वर्तमान त्यासी संगे भद्रायूचे पिता सोडवून पुरुषार्थ केला तो एकी लाखी समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्ती मालिनी देऊन या एकता ऐसा मधुर शब्द सिमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरती चरणाविद पूजती मग षोडशोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आत्ताची आहे लग्न मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश्यनगराप्रती सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन या पार लग्नाशी चालेला पद्माकर वाद्य अपार वाजती भद्रायू बैसला सुखासनी तैसीचे माता शिबिका यानी चित्रांगद सामोरा येऊन घेऊन गेला मिरवित वर पाहुनी जन तटस्थ म्हणती कायसा यापुढे रीतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त
भाणविले लग्नासी, त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्ना लागे पातलात्वरे, वराकडे पाहे सादरे, तो कैवारी ओळखला, पाय त्याचे धरावया धाविन्नला, भद्रायुनी वरच्यावरी धरिला, आलिंगन देता वेळोवेळा, कंठ दाटेले उभयतांचे, नैनी चालिल्या विमलाम बुधारा, अभिषेक करती एरा, मग वज्रबाहू पुसेवरा, देश तुझा कवन सांग, फेडी संशय तत्वता, सांग कवन माता पिता, गोत्र ग्राम गुरु आता, सर्व सांग मज प्रती, मग भद्रायुने एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान, हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण, उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी, तै शिवयोगियाचे होय भेटी, तो साक्षात धुर्जटी, त्याचे चरित्र जाणे, मग ते सुमती पट्टराने भेटवली एकांती नेऊनी, वज्रबाहू खालते पाहुनी, रुदन करी ते धवा, म्हणे ऐसे निधाने वरिष्ठे, म्या घोरवनी टाकिले नष्टे, मज एवढा अन्यायी कोटे पृथ्वी शोधिता नसेल, सुमती मागील दुःख अद्भुत आठवून रडेस दुगदित, म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा, मग श्रीमंतिनी चित्रांगद उभयतांशी करून ऐक्यवाद, वज्रबाहू बोले सद्वत, धन्य सुमती राणी तू, बिंदूचा सिंधू करून मजत्वा दाविले आणून, सशरण कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते, त्वा माझा केला उद्धार, मजा अभ्यागास कैचा पुत्र, हे राज्य तुझेची समग्र सुता सहित त्वा दिदले, असे बोलिनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत, भद्रायू धावोनी सद्गदित, साष्टांगे नमित पितयाते, वज्रबाहू देता लिंगन, जेवी भेटती शिव आणि षडानन, की वाचस्पती आणि कच निधान, संजीवनी साधिता लिंगिती, मस्तक आवघ्राणून झडकरी सप्रेम बैसविला, अंकावरी कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी, दक्षिणांकी बैसविले, तव राजे समस्त आश्चर्य करती, धन्य वज्रबाहू नृपती, मग पद्माकर सुनय या प्रती, भद्रायू भेटवी पितयाते, गगनीन समाये ब्रह्मानंद, ऐसा झाला सकाळामोद, मग 4 दिवस सा आनंद यथा सांग लग्न झाले, आंदण दिदले अपार 2 लक्ष वाजी, अयुत कुंजर दासदासी भांडार भरुनी द्रव्य दिदले, सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरासहित जनकजननी निजनगरा, तेच शनी जाती झाली ते दवा, गगन गर्भी न समाये हरिक, ऐसे माता पितयासी झाले सुख, पट्टराणी सुमती देख केले अधीन सर्व तिच्या, मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी कारभार नेमून, करुणी आपणा अधीन जीव दान दिदले तया, भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्यभूत, जरी जन्मोजन्मी हिमन गजामात, पूजिला असेल प्रेम भरे, स्त्री प्रतिव्रता चतुर सुंदर, पुत्र पंडित सौभाग्य पवित्र, गुरु सर्वज्ञ उदार थोर, पूर्व दत्ते प्राप्त होय, मग त्या भद्रायूवरी छत्र वज्रबाहूनी उभवित सत्वर, स्त्री सुमती सहित तप अपार खेदारी करिता झाला, करिता शिव आराधन, त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन, मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीत, पृथ्वीचे शिवकवच भस्मधारण, रुद्राक्ष महिमापार पूर्ण, धन्य गुरु शिवयोगी सुजान, शिष्य भद्रायू धन्य तो, असो भद्रायू नृपनाथ कीर्तिमालिनी समेत चालेला वनविहारार्थ, अवलोकित वनस्त्री ते छाया सगन शीतळ, पाट वाहती जल निर्मळ, तेथे बसता सूर्यमंडळ, वारी कदापि दिसेना, नारळी केळी पोफळी रातांजन, मलयागर सुवासन चंदन, अशोकवृक्ष खरजोरी सगन, आंबे जांभळी खिरणिया, वटपिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब, अंजीर औदुंबर परिभद्र नभ, भेदीत गेले गगन मार्गे, चंपक मोगरे दाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई, शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही, वेष्टोनी वरी चालिले, कनकवेली नागवेली परिकर, पोवळ वेली नाना लता सुवासकर, द्राक्षद्वीप द्राक्षतरू सुंदर, जायफळी डोलती फळभारे, वदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार, चक्रवाक नकुळ मराळ परिकर, सरोवर तिरी क्रीडती, असोतया वनात कीर्तिमालिनी समेत, क्रीडत असता अकस्मात एक अपूर्व वर्तले, दूरवरी भद्रायू विलोकित, तो स्त्री पुरुष इति धावत, ऊर्ध्व करोनी हस्त दीर्घस्वरे बोभाती, पाठी लागला महाव्याघ्र, आक्रोशे बोभात विप्र, म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर, मागे
सुकुमार राहिले. गजबजोनी धाविण्याला नृप, शर लावूनी ओढिले चाप, तो व्याघ्र काळरूप स्त्रियसी नेत धरोनिया. राये शर सोडिले बहुत, परी तो न गणी तैसाची जात, विजू ऐसे शर अद्भुत, अंगी भेदिले तयाचे. गिरी कंदरे ओलांडूनी व्याघ्र गेला स्त्रीस घेऊनी, विप्र रायापुढे येऊनी शोक करी आक्रोशी. आहालनने तुझविन गृह वाटते महारण्य, रायासी म्हणे ब्राह्मण अधिक क्षत्रिय पण अधिक जीने. तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला कांत, आहा कांत पडले व्याघ्रमुखात, सोडवी मज यापासून. तुझही हा काप फोडिल्या बहुत, धाव धाव हे जगतीनाथ, धिक तुझी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुने दिले. 12 शस्त्र नागांचे बळ, धिक मंत्र अस्त्र जाळ, शतापासून सोडवी तत्काळ, शरणागता रक्षितोची क्षत्रिय. धिक आश्रम धिक ग्राम, जेथे नाही सत्सागम, धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम, नाही कीर्तन शिवाचे. धिक संपत्ती धिक संतती, द्विज नरक्षी भजे उमापती, ते धिक नारी पापमती, पतिव्रता जे नव्हे. माता पिती अशी शेणविती, धिक पुत्र वाचला व्यर्थ, धिक शिष्य जो गुरुभक्त, नव्हेच मतवादी पै. गुरुची झाकोनी पदवी आपुला, महिमा विशेष मिरवी, धिक पार्थिव जो न सोडवी, संकटी प्राण गेलिया. भद्रायू बोले उद्विग्न, मी तुझ इच्छिले देईन, परिपुढती उत्तम लग्न, अथवा राज्य दान न घे माझे. विप्र म्हणे कासया लग्न, स्त्रीहीनास कासया धन, जन्मांदासी दर्पण व्यर्थ काय दावणी. मुळास कासया उत्तम ग्रंथ, तरुणास संन्यास देणे हे अनुचित, जरेने कवडीला अत्यंत, त्याचे लग्न व्यर्थ जैसे. तृषांकात क्रांतासी पाजिले घृत, शुधातुरासी माळा गंधाक्षद, चिंतातुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया. या लागी नलगे तुझे राज्यधन, दे माझी स्त्री आणून, राव म्हणे दा कीर्तिमालिनी घेऊन. दिधली म्या तुझ प्रती, रायाचे सत्व पाहे ब्राह्मण, म्हणे दे कीर्तिमालिनी मजदान. माझे तप मेरू पर्वताहून उंच, असे नसरे कधी, मी पापासीन भीत नाही जाण. अंगीकारले तुझे स्त्री रत्न, सागरी ढेकूळ पडले येऊन, तरी सागर काय ढवळेल. धुळीने न मळे आकाश, तैसा मी सदा निर्दोष. राव म्हणे हे अपयश थोर आले मदवरी, माझे बळ गेले तेच क्षणा. व्याघ्रे नेली विप्रललना, आता स्त्री देवोनी ब्राह्मणा, अग्नी काष्टे भक्षिन मी. विप्रापुढे संकल्प करुनी, दान दिदली कीर्तिमालिनी. विप्रगुप्त झाला तेच क्षणी, राये अग्नी चेतविला. ज्वाळा चालिले आकाशपंते, मग स्नान केले नृपनाते. भस्म चर्चिले सर्वांगाते, रुद्राक्ष धारण पै केले. आठवणी गुरुचरण शिवमंत्र, शिवध्यान प्रदक्षिणा करुणी 3. अग्निकुंडा भोवत्या, जय जय शंकर उमारंगा. मदनांतका भक्त भवभंगा, विश्वव्यापका आराध्य लिंगानी. वेगे तुझपाशी उडी टाको जाता ते वेळी, असंभाव्य चेतला ज्वाला माळी. तव त्यामधुनी कपाल मोळी, अपरणे सहित प्रकटला. दशभुज पंचवदन, कर्पूर गौर पंचदश नयन, पंच विशतींत तत्वाहून पंचभूता वेगळा तो. भद्रायुसी हृदयी धरुनी सत्वर, म्हणे सकया इच्छित मागवर. तुझी भक्ती निर्वाण थोर, देखोनी प्रकट झालो मी. भद्रायू बोले सद्गदित, म्हणे विप्र स्त्री आणून दे त्वरित. ते कोणी हसीन लागजमुखतात, विप्र तो मीच झालो होतो. व्याघ्र मीच घेऊन गेलो भवानीस घेऊन, भक्ती पाहवया निर्वाण दोघेही आम्ही प्रगटलो. तुझी ही गे कीर्तिमालिनी, म्हणून उभी केली तेच क्षणी. देव सुमने वर्षती गगनी, राव चरणी लागत असे. शिव म्हणे रे गुणवंत, अपेक्षित वर मागे आता. एरू म्हणे वज्रबाहू पिता, सुमवी माता महासती. पद्माकर गुणवंत, कैलासी न्यामा स्त्री समवेत. इतुक्यास ठाव यथार्थ, तुझ समीप देई जे. तुझी या पार्श्वभागी सकळ, असो तो स्वामी अक्षयी आढळ. यावरी बोले पय फेन धवल, कीर्तिमालिनी तू माग आता. ती म्हणी आता सम्मेन तिने, पिता चित्रांगद पुण्यखानी. तुझ समीप राहोत अनुदिनी, शूलपाणी तथास्तु म्हणे. तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिदले. माझे चित्त गुंतले तुम्हापाशी सर्वदा. मग कीर्तिमालिनी समेत 10 सहस्त्र वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत. हरिश्चंद्रासारखे मग त्यावरी सकळी, दिव्य देह अवघी झाली. दिव्य विमानी कपाल मोली, नेता झाला सन्निध. चित्रांगद सीमंतनी वज्रबाहू, सुमती राणी अवघी विमानारूढ होऊनी. पावले शिवपद शाश्वत. स्त्रीपुत्रा समवेत पद्माकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार. त्यांसी विमान धाडून श्रीशंकर आपुल्या स्वरूपी मेळविले. हे भद्रायू आख्यान परम यशोदक आयुष्यवर्धन. एकता लिहिता जाण, विजय कल्याण सर्वदा. हे आख्यान जे म्हणत, ते सर्वदा वादी जयवंत. विजय धैर्य
अत्यंत कीर्तिवंत सर्वाठाई. भद्रायू आख्यान पुण्य आगळे पद रचना की बिल्वदळे. उमावल्लभा वाहती भावबळे ते तरती संसारी. भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी. त्याचा बंध तोडून वदनारे निष्पाप करी सर्वदा. ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका. भक्त काम कल्प द्रुम गजांतका न एसी तर्का निगमागमा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जन खंड अष्टमोध्याय गोड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु.